स्वामी समर्थ माऊली. मागील 27 तारखेला म्हणजे काल इंग्लंड आणि न्यूझीलंड सोबत मॅच झाली काल. ह्या मॅच मध्ये ऍब्सोल्यूट सिनेमा झाला काल. न्यूझीलंडने 159 रन केले ते 20 ओव्हरमध्ये, 7 विकेट पडले ते. पण इंग्लंडचे 6 विकेट पडलेत लवकर. तिथून विल जॅक्स आणि रेहान या 2 प्लेयरनी मॅच काढली काल इंग्लंडची. खतरनाक मॅच काढली काल. विल सॉल्ट गेलता 2 विकेटवर 2 रन काढून. जॉस बटलर 0 परत. जॉस बटलर टोटल फ्लॉप चाललाय वर्ल्ड कप मध्ये. जॉस बटलर परत 0वर गेला गोल्डन डकवर. हॅरी बुक मागील शतकवीर आपला, तो 26 रन केले त्यांना. जॉस बेटल त्याने 21 रन केले. आणि विल जॅक्सने 32 रन केले महत्वाचे. टॉम आलता नंतर, त्याने 33 रन केले. नंतर रेहानने जेच्या एका ओव्हरमध्ये खतरनाक धुतलम भाऊ, खतरनाक. फिलिक्सच्या ओव्हरमध्ये त्याने डायरेक्ट 22 रन काढले. 6-6-4. त्याच ओव्हरमध्ये मॅच पलटली. कारण की 18 बॉलमध्ये 42 रन लागत होते इंग्लंडला जिंकण्यासाठी. आणि त्याच ओव्हरमध्ये रेहान आला. रेहानने एका ओव्हरमध्ये 22 रन ठोकले. फिलिक्स पुरा कामातून गेला काल त्या ओव्हरमध्ये. इतका खतरनाक धुतला. कारण फिलिक्स बॅटिंग बॉलिंग चांगली करत. आता ज्या ती वर येईपर्यंत बॅटिंग बॉलिंग फिलिक्सची चांगली होती, फिल्डिंग बी चांगली होती. पण त्या ओव्हरनं पुरी घाण घातली. रेहानने 22 रन काढून त्या ओव्हरमध्ये 1 साइड मॅच करून टाकली. अरे 18 बॉलमध्ये 42 रन करणं शक्य नव्हते. पण विल जॅक्स आणि रेहानने खतरनाक कामगिरी केली काल. आपण रेहान विषयी बोलतोय. रेहान एक पाकिस्तानी प्लेअर आहे. म्हणजे त्याचे वडील पहिला पाकिस्तानला होते, राहायला ते इंग्लंडमध्ये आले. नंतर रेहान डायरेक्टली इंग्लंड थ्रो खेळतो इकडून. पण रेहान आणि आदिल रशीद हे ऍक्च्युली पाकिस्तानचे, पण देश पाकिस्तान आहे, पण राहायला ते इंग्लंडमध्ये आले. खेळायला ते इंग्लंडकडून खेळतात. पण ह्या 2 प्लेअरना काल खूप मोठी करामत केली. रेहानने काल 2 विकेट काढून, 2 विकेट कोणचे काढले असेल त्याने? सचिन रवींद्रच काढला. आणखीन एक प्लेअर आहे त्याचा एक काढला. आणि आदिल रशीदने काल 2 विकेट काढले. टीम शेपर्डचा बी काढला आणि चॅम्पियनचा बी काढला. म्हणजे काल ऍक्च्युअली पाकिस्तानची हेल्प डायरेक्टली रेहानने केली आणि आदिल रशीदने बी केली. तर म्हणता येत नाही आपण ते इंग्लंडकडून खेळतात. त्याने इंग्लंडला मॅच जिंकून दिली आणि पाकिस्तानला बी जिवंत ठेवले. जर पाकिस्तानला सेमी फायनल खेळायचं असेल तर पाकिस्तानला जर पहिली बॅटिंग असली पाकिस्तानची तर पाकिस्तानला 65 रनना मॅच जिंकावं लागेल. जर श्रीलंकाने पहिली बॅटिंग केली तर 13 ओव्हरमध्ये मॅच जिंकावं लागेल. अशी गती पाकिस्तानची. कारण न्यूझीलंड नाही का ऑलरेडी रन रेट ना पुढे आहे. 1 पॉईंट किती रन रेटचा न्यूझीलंडचा प्लस मध्ये आहे आणि पाकिस्तान मायनस मध्ये आहे. सचिन रवींद्रने काल 3 विकेट काढले. पण आदिल रशीद आणि रेहानची कामगिरीमुळे पाकिस्तान जिवंत आहे आता. ऍक्च्युअली पाकिस्तानचेच प्लेअर पहिले जुने, म्हणजे पाकिस्तानचे त्याचा देशच पाकिस्तान आहे. रेहानचे वडील पाकिस्तानचे होते. ते लहानपणीच रेहानच्या जन्माच्या पहिले इंग्लंडला येऊन गेले. त्यांनी आता म्हणता येईल रेहाननी आणि आदिल रशीदनी मदत केली पाकिस्तानला. तर मदत कोणी करत नाही, कारण की शेवटी इंग्लंड जिंकून खेळतात ते, असं म्हणायला हरकत नाही. आणि या गोष्टीमध्ये पाकिस्तान जिवंत आहे. आज कळन की पाकिस्तान बाहेर जाईल का न्यूझीलंड बाहेर जाईल. श्रीलंका ऑलरेडी बाहेर आहे. श्रीलंका ऑलरेडी बाहेर गेलेली. फक्त पाकिस्तानला आज मॅच जिंकणं गरजेचं. ते पण 13 ओव्हरमध्ये किंवा 65 रन राखून समोरची टीम अलॉट करणं पडेल त्याला पूर्ण.
शक्य नाही वाटत मला एवढं. पण कोणाला कोणाला वाटतं भारत पाकिस्तानना सेम फायनल व्हावं भारताचं, भारत आणि पाकिस्तान. मी तर वाटतं आज श्रीलंका हरावी, न्यूझीलंड बाहेर जावी आणि पाकिस्तान आणि भारत परत सेम फायनल व्हावं. आणि त्यात दक्षिण आफ्रिका नंतर हरावी, नंतर डायरेक्टली फायनल पाकिस्तान सोबत व्हावं. कोणाला कोणाला वाटतं सेम, आणि ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला. भारत पाकिस्तान सेम फायनल व्हायला पाहिजे. यांनी काही चेंजेस करायला पाहिजे पाकिस्तानमध्ये, तरच मॅच जिंकन पाकिस्तान. मी तर स्वतःहून इच्छा करतो की पाकिस्तान जिंकावे आज आणि भारतासोबत सेम फायनल या. आपल्याला परत त्याला हारायचंय. पाकिस्तान आता पाकिस्तानचे प्लेअर ऑलरेडी म्हणजे रेहान आणि आदिल रशीद जे प्रॉपर पहिले पाकिस्तान होते, आता इंग्लंडहून घेतात, त्यांनी तर पाहण्याचं काम केलंय. पण आता खरोखर पाकिस्तानची वेळ आहे आता जिंकायची. आता पुढील मॅच उद्याची 1 तारखेला भारत आणि वेस्ट इंडिज आहे, आणि दुपारी आफ्रिका आणि झिम्बाब्वे. आज झिम्बाब्वे मला वाटतं हारून जाईल, दक्षिण आफ्रिका इझिली जिंकून जाईल, आणि वेस्ट इंडिज सोबत भारतासोबत टप आहे. आता वेस्ट इंडिजचं तर होम ग्राउंड आहे पहिल्यापासून. वेस्ट इंडिज पिचवरती हारलेली नाहीये कोलकाताच्या ग्राउंडवरती, तर डाऊटफुल आहे. उद्या भारताला काही करून त्या मॅचवर, त्या पिचवरती, त्या ग्राउंडवरती जिंकावंच लागन. तिथला रेकॉर्ड तोडावंच लागन त्याला भारताला. आणि दुपारची जी मॅच आहे दक्षिण आफ्रिकेची, ती दक्षिण आफ्रिका जिंकावं लागन तरच भारतमध्ये राहील. आणि आज जरा पाकिस्तान जिंकली 13 ओव्हर राखून किंवा 65 रन राखून, तर भारतासोबत सेम फायनल पाकिस्तान घेऊ शकतो. आणि तुम्हाला एक बघितलं का, काल टीम शेपर्डचा विकेट आदिल रशीदने घेतला, फेरनचा विकेट विल जॅक्सनने घेतला, रचिन रवीचा विकेट रेहानने घेतला, चॅम्पियनचा विकेट आदिल रशीदने घेतला. म्हणजे न्यूझीलंडची टीम अख्खी या तिघांना संपवली. विल जॅक्सने बॅटिंग केली, 32 रन काढले. रेहानने 19 रन काढले लास्टच्या ओव्हरमध्ये, तेव्हा 18 बॉलात 42 रन लागत होते. आणि यांचे विकेट सुद्धा कोण घेतले माहितीये का, आदिल रशीद, रेहान दोघांनाच घेतले बऱ्यापैकी, 2-2 विकेट. तर महत्वाचे प्लेअर बाहेर काढले यांनी. म्हणजे या विल जॅक्स, रेहान आणि आदिल रशीदनाच न्यूझीलंडचा पुरा गेम संपवून टाकला. एक ऑब्झर्व केला तुम्ही, तर मी ऑब्झर्व केला याच्यावरती. टीम शेपर्डचा आदिल रशीदने विकेट घेतला, अलेनचा विल जॅक्सने विकेट घेतला, रेहानना रचिन रवींद्रचा विकेट घेतला, चॅम्पियन आदिल रशीदने घेतला. म्हणजे यांनी बॅटिंग मध्ये बी कारस्थान केलं आणि बॉलिंग मध्ये बी कारस्थान केलं. म्हणजे अख्खे तिघ जणांनी अख्खी न्यूझीलंड टीम संपवून टाकली, ते 3 बॉल राखून. बघा तुम्ही गंमत. आज जी मॅच, आज जरा पाकिस्तान जिंकला तर भारतासोबत सेम फायनल होईल. पण भारताला ते जिंकावं लागेल पहिलं. माझी इच्छा आहे पाकिस्तान जिंकावं आज. एशियन कंट्री मधून पाकिस्तान जिंकावं, तिकडून भारत जिंकला तर एशियन कंट्री दोन टीम आपल्यामध्ये एशियन कंट्रीतून क्वालिफाय होईल. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक पाकिस्तानला. आपल्यासोबत पाकिस्तान जिंकला तर भारतासोबत खेळेल आणि परत हारून पाकिस्तान आपल्यासोबत. सलमान अलीना काहीतरी चेंज करायला पाहिजे टीम मध्ये आज. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरती मी काय बोललो याच्यावर 100% मला कमेंट करा आणि सांगा. तुम्हाला वाटतं पाकिस्तान जिंकावं तर कमेंट करा. आणि सेम फायनल परत भारतासोबत व्हावं त्याचं. कोणाला वाटतं भारतासोबत सेम फायनल व्हा पाकिस्तानचं. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. उद्या भारताला बेस्ट ऑफ लक. आणि आज दुपारी जी मॅच होणार उद्या भारताची, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे. आणि दक्षिण आफ्रिकेला बेस्ट ऑफ लक, भारताला बेस्ट ऑफ लक, आणि आज पाकिस्तानला बेस्ट ऑफ लक. श्री स्वामी समर्थ माऊली.